हाय मुलांनो, आज आपण 21th लेसन पब्लिक सर्व्हिसेस फॉर कम्युनिटी लाईफची एक्सरसाइज बघणार आहोत. छोटीशी एक्सरसाइज आहे, पटकन बघून जाऊयात. क्वेश्चन 1A. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. एका वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर पब्लिक सर्व्हिसेस? पब्लिक सर्व्हिस म्हणजे काय? तर आन्सर, public services are those facilities that are equally available for all and meant for all. म्हणजे पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे लोकांसाठी ज्या सेवा असतात तर त्या कशा असतात, तर त्या लोकांना दिलेल्या त्या सोयी असतात. फॅसिलिटी म्हणजे काय, ज्या सोयी पुरवलेल्या असतात सरकारने, जे की सगळ्यांसाठी समान असतात. सगळ्यांना त्या इक्वली असतात. इक्वली अवेलेबल म्हणजे सगळ्यांसाठी समान उपलब्ध असतात आणि मेंट फॉर ऑल, आणि त्या सगळ्यांसाठी बनवलेल्या असतात. तर त्याला म्हणतात पब्लिक सर्व्हिसेस. सेकंड क्वेश्चन, व्हॉट पब्लिक सर्व्हिसेस डू वी यूज इन पब्लिक लाईफ? आपल्या पब्लिक जीवनामध्ये म्हणजे आपल्या ज्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण कोणकोणत्या पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे कोणकोणत्या सरकारने पुरवलेल्या सेवा फॅसिलिटी वापरतो? तर आन्सर, ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, मग बस आल्या, ट्रेन आले, विमानं आले, सगळ्या प्रकारची वाहतूक. ओके. स्कूल्स म्हणजे शाळा, अँड हॉस्पिटल्स म्हणजे दवाखाने आर सम ऑफ द पब्लिक सर्व्हिसेस दॅट वी यूज इन पब्लिक लाईफ. तर ह्या ज्या आहेत पब्लिक सर्व्हिसेस, तर त्या आपण मोस्टली जास्त करून आपल्या आयुष्यामध्ये वापरत असतो. क्वेश्चन 3, विच सर्व्हिसेस डज द लोकल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड? तर तिथली जी स्थानिक संस्था असते, स्थानिक शासन संस्था असते एखाद्या ठिकाणची, तर ते कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्याला देतात? तर आन्सर आहे, द लोकल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स द सर्व्हिसेस ऑफ वॉटर सप्लाय अँड पब्लिक हायजीन. तर जी स्थानिक शासन संस्था असते तर ती पाण्याची सोय आणि जे सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आहे तर त्या या सोयी आपल्याला पुरवतात. ओके. आता बघूयात बी, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरायच्या आहेत. फर्स्ट, डॅश डॅश गिव्ह लोन्स टू द पीपल इन नीड. लोकांना जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा त्यांना कोण कर्ज देतं, लोन कोण देतं? तर बँक देते. बँक गिव्ह लोन्स टू पीपल इन नीड. सेकंड, द डॅश डॅश इज यूज टू कीप इन टच विथ फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. तुम्ही याच्यामध्ये पण याचे आन्सर शोधू शकता. आता हे सेंटेन्स इथे बघा, द पोस्टल सर्व्हिस इज युजफुल फॉर कीपिंग इन टच विथ अवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणी, आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी आपल्याला कीप इन टच म्हणजे आपण त्यांच्या संपर्कात कशाने राहतो? तर द पोस्टल सर्व्हिस. ओके. आता 3, इन्स्टिट्यूशन्स फॉर्म बाय द कॉर्पोरेशन ऑफ द पीपल आर कॉल्ड. आता अशा संस्था ज्या लोक एकमेकांच्या मदतीसाठी एकमेकांच्या साह्याने उभ्या करतात, तयार करतात, तर त्यांना काय म्हणतात? कोऑपरेटिव्ज. मग ते आपण इथे आन्सर लिहिणार आहोत. काय आहे ते आन्सर? कोऑपरेटिव्ज. ठीक आहे. आता सी, कंप्लीट द वर्ड्स. आता हे आपल्याला हे वर्ड्स आहेत तर ते काय करायचे आहेत? पूर्ण करायचे आहेत. इट रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज. गावाकडचा जो कारभार काही जो असेल तर तो कोण चालवतं? तर गावाकडचा सर्व जो कारभार बघायचा असतो तर त्यासाठी असते, आपल्याला इथं दिलेलं आहे बघा, ग्रामपंचायत असते. काय असते? ग्रामपंचायत. ग्रामपंचायत रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज. मग इथे आपण त्याचा आन्सर लिहूयात. जी दिलेला आहे, GRAM, ग्राम, PANCHAYAT. ओके. सेकंड बघूयात, इट रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द टाउन. शहराचा कारभार कोण बघतं? तर म्युन्सिपॅलिटी रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द टाउन. मग आपण त्याचा आन्सर लिहूया, म्युनिसिपॅलिटी. ओके, हे त्याचा आन्सर आहे. थर्ड, इट इज प्रेझेंट इन बिग सिटीज. बिग सिटीजमध्ये कोण असतं? तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. त्याचा इथे आन्सर लिहूया, म्युनिसिपल, PAL आणि कॉर्पोरेशन, कोऑपरेशन. ओके.
तर ही होती एक्सरसाइज. आणि एक लास्ट क्वेश्चन आहे की ती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ओपन ॲन अकाउंट इन अ बँक विथ द हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स ऑर गार्डियन्स. तुमचे जे कोण पालक असतील त्यांच्यासोबत जायचं आणि तुमच्या नावाने बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे. ओके, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत करायची आहे. समजलं? बाय बाय.